भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार मानले जातात आणि महाराष्ट्रात त्यांचं अत्यंत शांत आणि सुंदर असे मंदिर आहे खोपोलीजवळ. नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे ट्रॅव्हलिंग विंग्स चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत खोपोलीतील परशुराम मंदिर. हे मंदिर खोपोली रेल्वे स्टेशन पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. परशुरामाने आपल्या बाणाने समुद्र मागे हटवून कोकण भूमी निर्माण केली अशी कथा पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे. खोपोली येथील श्री परशुराम मंदिर हे एक जागृत आणि सुंदर धार्मिक ठिकाण असून ते 2 फेब्रुवारी 1971 रोजी स्थापन करण्यात आले. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील पापको मिल परिसरात वसलेले असून शिवपुरी अक्कलकोटच्या संत गजानन महाराजांच्या हस्ते मूर्ती स्थापना झाली. भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरात परशुरामांची सुंदर मूर्ती आहे, परंतु आम्ही संध्याकाळच्या वेळेला मंदिरात गेलेलो तेव्हा ते मंदिर बंद होते. खोपोलीजवळील वासरंग परिसरात असलेले हे भगवान परशुरामाचे पुरातन मंदिर सुंदर नक्षीकामांसाठी ओळखले जाते. पापको मिल जेव्हा बंद झाली तेव्हापासून हे मंदिर दुर्लक्षित झाले आणि गेल्या कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत होते. अलीकडच्या काळात श्री मद्रायगिरो प्रतिष्ठान यांनी मंदिराची उत्तमरित्या साफसफाई करून मंदिराची पूजा केली. भगवान परशुराम मंदिराच्या शेजारी आणखी एक प्राचीन मंदिर आहे जे सध्या बंद अवस्थेत आहे. हे मंदिर अग्निदेवतेचे आहे. या मंदिराच्या शिल्पाकडे पाहताच अत्यंत सुंदर आणि सूक्ष्म नक्षीकाम डोळ्यात भरते. मंदिर जरी बंद असले तरी त्याची भव्यता आणि कलात्मक सौंदर्य आजही मन मोहून टाकते. तुम्ही सुद्धा खोपोलीत आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.